सध्याचं काम सुरूच ठेवा, राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा सल्ला। मोदींच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर निर्णय होणार। मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मंत्री गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण। तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी। नरेंद्र मोदी 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनामध्ये लगबग। पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला नितीश कुमार, चंद्रबाबू नायडूंसह एनडीएच्या नेत्यांचं बहुमताने अनुमोदन। एनडीएच्या बैठकीत मोदींचं राज्यघटनेला वंदन। आम्ही संपूर्ण काळ मोदींसोबत राहणार, प्रत्येक निर्णयात मोदींची साथ देणार। पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला अनुमोदन देताना नितीश कुमार यांचं आश्वासन। शिवसेनेकडून 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या वाटेला 3 कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। एनडीएच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत चर्चा नाही, तर मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी नड्डा आणि राजनाथ सिंगांकडे विनंती। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। लोकसभा निकालानंतर शिंदेना मोठा धक्का बसण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेतले 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात। ठाकरे गटातल्या वरिष्ठ नेत्याची माहिती। शिंदे गटाच्या शिरसाट यांचा पलटवा। रामटेकच्या पराभवाचे व्हिलन चंद्रशेखर बावनकुळे। शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमानेंचा गंभीर आरोप। बावनकुळेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी। कोकण पदवीधर निवडणुकीत मनसेची माघार। फडणवीसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंचा निर्णय। अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, मनसेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।